नमस्कार, मी संजय गुरव. वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेची स्थापना बुलढाणा जिल्ह्यात झालेली असून लायन्स क्लब खामगाव संस्कृती आणि वर्ल्ड फॉर नेचर या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने श्री अडभंगनाथ संस्थान टेकडी, गाव अंतरस, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी वृक्षबीज गोळे फेकण्याचा एक प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. 5000 गोळ्यांचं या ठिकाणी रोपण करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी मनुष्य पोहोचू शकत नाही, उंचावर किंवा खोलगट भागात, ज्या ठिकाणी मनुष्य स्वतः जाऊन वृक्षारोपण किंवा बीजारोपण करू शकत नाही, अशा ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येतो. मातींच्या गोळ्यांमध्ये स्थानिक देशी वृक्षबीजांचे गोळे तयार करून ते अशा पद्धतीने फेकण्यात येतात आणि या ठिकाणी हा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यात प्रथमतःच राबवण्यात येत असल्याचं मला असं वाटते. जवळपास 5000 बीजगोळे या ठिकाणी अडभंगनाथ संस्थांचे सदस्य, लायन्स क्लब खामगाव आणि वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेच्या सदस्यांनी फेकले असून हा प्रकल्प भविष्यात नक्कीच यशस्वी होईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. ही टेकडी संपूर्णपणे हिरवीगार करण्याचा संकल्प संस्थांचा असल्यामुळे यामध्ये खारुताईचा वाटा आम्ही या ठिकाणी देत आहोत. आपणही आपल्या गावालगतच्या टेकड्यांवर अशा पद्धतीने वृक्षबीजगोळे, ज्याला इंग्रजीमध्ये सीड बॉल बंबार्डिंग असं म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी आज 5000 सीड बॉलचं बंबार्डिंग करण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी हाताने फेकण्यात येतात, तर काही ठिकाणी हेच सीड बॉल गोफनच्या साहाय्याने आणि नजदीकच्या काळातच अनेक देशांनी हे सीड बॉल हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या साहाय्याने सुद्धा टाकण्याचा एक प्रकल्प राबवलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये असे लाखो सीड बॉल बुलढाणा जिल्ह्यात टाकण्यात येतील, ज्याकरिता वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचा हा एक मानस आहे. बुलढाणा जिल्ह्यात हा प्रकल्प प्रथमच राबवण्यात येत आहे आणि वर्ल्ड फॉर नेचरचा प्रारंभ बुलढाणा जिल्ह्यात या सीड बॉल बंबार्डिंगनी करण्यात आलेला आहे. याकरिता आम्हाला अध्यक्षस्थानी लाभले श्री अडभंगनाथ संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्रीमान हरिदासजी महाराज खंडारे. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. आपणही सहकार्य करावे. 13 जुलै आज 13 ऑगस्ट आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका आणि खामगाव तालुक्यापासून एक 12-13 किलोमीटर अंतरावर असलेलं हे अडभंगनाथ संस्थान आहे आणि फार पुरातन संस्थान आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि श्रावण महिन्यामध्ये इथं भरपूर पूजाविधी होत असतात. नवनाथांच्या संप्रदायातलं हे एक मंदिर आहे आणि या टेकडीवर ही उजाळ टेकडी होती, परंतु येथील भक्तांनी या टेकडीला हिरवगार करण्याचा एक संकल्प केलेला आहे काही वर्षापासून. त्यामध्ये वर्ल्ड फॉर नेचर ही संस्था आणि खामगावमधीलच लायन्स क्लब खामगाव संस्कृती या दोन संस्थांनी एक खारीचा वाटा म्हणून एक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, ज्याचं नाव आहे सीड बॉल बंबार्डिंग, बीजगोळे फेकणे. ज्या ठिकाणी मनुष्य पोहोचू शकत नाही वृक्षारोपण करण्याकरता, त्या ठिकाणी असे आपण आज या ठिकाणी मातीचे गोळे तयार करून आणलेले आहे आणि या मातीच्या गोळ्यांमध्ये स्थानिक आणि देशी झाडांच्या बिया यामध्ये आहेत आणि हे सीड बॉल जे आहेत, हे सीड बॉल असे फेकायचे आहेत. कुणी असा फेकेल, कुणी अलगद असा फेकू शकते. ज्या ठिकाणी मनुष्य पोहोचत नाही, उंच ठिकाणी आहे, त्या ठिकाणी तुम्ही असा फेकू शकता याला. आणि उताराचा भाग आहे, जिथं मनुष्य उतरू शकत नाही, त्या ठिकाणी हा सीड बॉल असा फेकायचा आहे, म्हणून याला बंबार्डिंग असं म्हटलेलं आहे. हा उपक्रम संपूर्ण जगभर गाजलेला उपक्रम आहे, परंतु मला असं वाटते बुलढाणा जिल्ह्यात हा प्रथमच घेण्यात येत आहे आणि त्याचाही प्रथम मान या अडभंगनाथ संस्थांच्या टेकडीवर मिळालेला आहे. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.